तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, की पी-एफ कार्ड आपण कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो आणि पी-एफच्या अकाउंटबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम गावकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला जर आपला यू-एन कार्ड डाउनलोड करायचा असेल, तर तुम्हाला पी-एफ या वेबसाईटवर यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला Googleवर मेंबर होम असा पी-एफ मेंबर तुम्हाला सर्च करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला असा मेंबर होम या ऑप्शनवर जो सेकंड टॅब आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येईल. लॉग इन सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन. तर ही विंडो आल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर तुम्हाला ओ-टी-पी एंटर करून पुढची प्रोसेस फॉलो करायची आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे कॅचपा ॲड करायचा आहे. अशा प्रकारे कॅचपा ॲड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर टॅप करायचं आहे. अशा प्रकारच्या प्रोसेस तुमच्या समोर सुरुवात होईल आणि तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येईल. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची संपूर्ण माहिती तुमच्या विंडोवर तुम्हाला आता दिसत आहे. तर या ठिकाणी यू-ए-एन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ऑप्शन. या यू-ए-एन कार्डच्या मोर इन्फॉर्मेशनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा कार्ड जो आहे तो त्याचा प्रिव्ह्यू येईल. म्हणजे हाच तुमचा जो कार्ड आहे तो तुमच्या समोर पी-एफचा यू-ए-एन कार्ड म्हटला जातो. तर ही माहिती तुमची पी-एफची आहे, तुम्ही स्वतः सांभाळून ठेवा. ही कुठल्याही प्रकारे कोणालाही देऊ नका, कारण याच्यावर तुमचे ट्रान्झॅक्शन असतात. त्यामध्ये तुम्हाला इथे डाउनलोड करून ठेवायचे आहे. डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आपल्या पद्धतीने आपलं नाव सेव्ह करू शकता. हा तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुमच्या कार्ड डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्हाला इथे आणखी आपण बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये बघत आहोत. म्हणून पी-एफ कार्ड डाउनलोड झाल्यानंतर आपण व्ह्यू या टॅबवर जाऊया. व्ह्यू या टॅबवर गेल्यानंतर अशा प्रकारे तुमची सर्व्हिस हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला दिसेल. यू-एन कार्ड दिसेल आणि पासबुकसाठी हा 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे. पासबुक या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अशा प्रकारच्या ई-पी-एफ-ओ वेबसाईटवरील एक टॅब ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला साइन इन करायचं आहे. तर साइन इन करण्यासाठी तुमचा यू-ए-एन नंबर या ठिकाणी घालायचा आहे. म्हणजे तोच तुमचा पी-एफ नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर तुम्हाला आपला कॅचपा या ठिकाणी व्यवस्थितपणे घालायचा आहे. अशा प्रकारे कॅचपा तुम्ही घालून पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन, साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण साइन इन या बटनवर क्लिक करत आहोत. लगेच तुम्हाला एक मोबाईल नंबरवर ओ-टी-पी मागितला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकूण एक स्टेप तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे घाई करू नका. व्यवस्थितपणे व्हिडिओला फॉलो करून बघू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही आता आपण काय घेतलेलं आहे, ओ-टी-पी ॲड केलेला आहे. ओ-टी-पी ॲड करून तुम्हाला इथे व्हेरिफाय बटनवर टॅप करायचे आहे. तर बघा, व्हेरिफाय बटनवर टॅप केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा पी-एफचा पासबुक जो आहे तो तुमच्या समोर इथे लॉग इन झालेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही ई-पी-एफ कॉन्ट्रिब्युशन समरी दिसत आहे आणि मेंबर वाईज बॅलन्स पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये तुम्ही बघू शकता आणि इथे कॅल्क्युलेटर पण तुम्ही आपला ई-पी-एफ वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. तर अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. आता तुम्ही जर आपला मॅनेज करतो म्हणत असाल तर मॅनेज या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसत आहे इथे जॉइंट डिक्लेरेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स, के-वाय-सी, ई-नॉमिनेशन अँड मार्क एक्झिट. जे नव्याने पी-एफ बनवतात त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी ही जी के-वाय-सीची प्रोसेस आहे, हे त्यांना नव्याने करावं लागतो. तर के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला इथे के-वाय-सी टॅबवर क्लिक करावा लागतो आणि ॲड के-वाय-सीमध्ये तुम्हाला इथे क्लिक ऑन के-वाय-सी डॉक्युमेंट टू ॲड. तर तुम्हाला इथे बँक अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड आणि त्यानंतर तुमचा पासपोर्ट. अशा प्रकारे तुम्ही आपली के-वाय-सी ॲड करून इथे आपली बँकची डिटेल, पॅन कार्डची डिटेल ॲड करून तुम्ही आपली के-वाय-सी सबमिट करू शकता. तर ही के-वाय-सी करण्याची पद्धत आहे मित्रांनो. आता तुम्हाला अ, अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट चेंज पासवर्ड करता येतो. अकाउंट या टॅबवर गेल्यानंतर या ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला जर पैसे काढायचे असतील आपल्या पी-एफमधून, क्लेम या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जर तुम्हाला पैसे काढायचे आहेत तर तुम्ही आपण क्लेम या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
क्लेम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे व्हेरिफायच्या ऑप्शन दिसत आहे, ऍड करायचे आहेत. त्याच खात्यावर तुमचे पैसे येतील. पण या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागते, हे अशा प्रकारे तुम्ही व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला क्लेम करण्यासाठी एक रिझन द्यावा लागतो. तुमची म्हणजे तब्येत खराब आहे की कोणत्या कारणाने तुम्ही पैसे काढतात. या ठिकाणी तुम्हाला क्लेम करावा लागतो. क्लेम केल्यानंतर तुम्ही इथे आपला क्लेम ट्रॅक करू शकता. तो रिजेक्ट झाला की अप्रूव्ह झाला. तर अशा प्रकारे ही प्रोसेस होती मित्रांनो. व्हिडिओ कसा लागला तुम्ही आम्हाला शेवटी कळून सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला